आजच्या काही विषयांवर बोलायचं म्हटलं तर सर्वप्रथम मी आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज यांचे खूप खूप धन्यवाद मानेल, कारण की नुकतंच त्यांनी माझं निलंबन केलंय आणि तुमच्या माध्यमातून जळकेकर महाराजांना एक सुरुवातीचे 2 शब्द सांगू पण इच्छितो। आदरणीय महाराज, निश्चित आपण माझी पत्रकार परिषद बघतच असाल यात शंका नाही, आणि आता नाही बघितली तर केव्हा तरी पुढच्या 24 तासात बघणार आहात यातही शंका नाही। आपला प्रवास भारतीय जनता पार्टीत नुकताच चालू झालेला आहे यात शंका नाही। त्यापूर्वीपासून मी काम करत होतो। आपण भारतीय जनता पार्टीत जिल्हा समाजाला जोडण्याचं काम करतात, समाजातून काही घटक भारतीय जनता पार्टीला जोडण्याचं काम करतात। तिथे निश्चित त्यांचं कौतुक करण्यासारखी त्यांची कारकीर्द आहे, परंतु दुःख एका गोष्टीचं आहे की तुम्हाला संघटना समजू शकली नाही आणि संघटनेला तुम्ही समजू शकले नाही। हे दुर्दैव कदाचित तुमच्या नशिबी आलं आणि कदाचित हे आमच्या नशिबी आलं की काय, म्हणून लोकसभेला 40गावचा लीड कमी झाला। असो, विधानसभा काय घेऊन येते यातून आपलं कार्य निश्चित दिसेलच। आपण सुद्धा ह्या गोष्टींना मला उत्तर द्याल हे पण मला माहीत आहे, परंतु अध्यक्ष महोदय, आपण संघटनेचे अध्यक्ष आहात, म्हणजे आपण या संघटनेचे एक चेअरमन म्हणून काम करत असताना एखाद्या संचालकाचं किती ऐकावं हे सुद्धा महत्वाचं असेल। आणि जर चेअरमन पद नुसतं नावाला असेल आणि ते एक संचालक चालवत असेल तर दुर्दैव आहे। आणि म्हणून नुसतीच 40गाव तालुक्याचीच भारतीय जनता पार्टी ही प्रायव्हेट लिमिटेड नसून जिल्ह्याची संघटना सुद्धा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं काम करते आहे। कारण की माझी असलेली नाराजी या संदर्भात आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून आजपर्यंत कधीही 1 मिनिट वेळ देऊ शकले नाहीत। किंबहुना त्या संदर्भात कधी आपल्याला जाणून घ्यायचं सुद्धा वाटलं नाही, कारण की आपण एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे चेअरमन म्हणून काम करत होतात आणि तुम्हाला त्यातले जे संचालक आहे आजही तेच ज्या सूचना देतील त्या सूचनांप्रमाणे आपण चालतात या गोष्टीवर मी ठाम आहे। असो, आपण माझं निलंबन केलं, आपण कदाचित या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून मला मुक्त केलं, म्हणून मी तुमचे पुन्हा मनापासून आभार मानतो।